आपल्यासोबत एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर आहे. सर, भारत पाकिस्तानमध्ये कधी नव्हे एवढा तणाव निर्माण झालेला आहे. काल रात्री दोन्ही देशांकडून एकमेकांवर ड्रोन हल्ले करण्यात आले. पाकिस्तानचे आर्मी चीफ जनरल असीम मुनीर यांच्याबद्दल काही माहिती समोर येत आहे. किती धक्कादायक आहे आणि किती तथ्यात्मक आहे ती? तथ्याबद्दल सांगायचं तर शक्यताच बोलता येईल आणि धक्कादायक बोलायचं तर मला तर अजिबात हे धक्कादायक वाटत नाही, कारण मी हे फॉलो करत होतो जवळजवळ वर्षभरापासून. त्याच्यापेक्षा थोडं जास्तच असेल. वर्षभरापासून हे धुमसत होतं. मुनीर हा एक त्यांचा चीफ असा आहे की ज्याच्या अगेन्स्ट त्याचेच ऑफिसर जवळजवळ वर्षभरापासून लागलेले आहेत. त्यांचं जे एकंदर वागणूक आहे, त्यांचं पाकिस्तानला युद्धात ढकलण्याचं जे ध्येय होतं, स्वतःला वाचवण्यासाठी देशाबद्दल फिकर न करणारा नेता म्हणजे लष्कर प्रमुख असंच त्याचं वर्णन करता येईल. त्यामुळे जवान असो, ज्युनियर ऑफिसर्स असो, त्यांच्या मनात त्याच्याबद्दल द्वेष निर्माण झाला होता. कारण जे म्हणतात ना नेतृत्व गुण, लष्कर ही नेतृत्वावर चालते आणि नेतृत्वाला जर नेतृत्व गुणाची काडीचाही संबंध नसेल जर त्यांचा जसं मुनीरांचा आहे तर अशी स्थिती निर्माण होते. त्यामुळे मला हे धक्कादायक तर अजिबात वाटत नाही आहे. आणि मला जे काही थोडी माहिती एकूण मिळते तिथून त्याच्यावरनं याच्यात बरीच सत्यता आहे असं वाटतं. कारण आता त्या देशाच्या सरकारचं असं थिंकिंग आहे की मुनीरांमुळेच आपल्यावर ही स्थिती आली. आणि जसं जसं हे कॉन्फ्लिक्ट पुढे जात आहे, पाकिस्तानच्या लक्षात येत आहे, हे त्यांच्या लक्षात नव्हतं असं नाही, पण आता ॲक्च्युअल ॲक्शन सुरू झाल्यावर त्यांना अगदी ठामपणे कळलं आहे की ही घोडचूक झाली आहे. आपण भारतासमोर काहीच दिवस टिकू शकू आणि तोपर्यंत त्यांच्या आर्थिक बोजा वाढलेला असेल, आंतरिक कलह टोकाला पोचलेला असेल, इतका टोकाला की त्याचं डिसइंटिग्रेशनचे चान्सेस वाढत जातील आणि तिथली जनतासुद्धा सरकारच्या विरुद्ध उठाव करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर, गेले 2-3 दिवस ज्या पद्धतीने ॲक्शन होत आहे दोन्ही बाजूनं, एक रणनीतीमध्ये दोन्ही देशांचा एक अंतर दिसतोय. पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले, मिसाईल हल्ले केले जात आहे आणि त्यांचे विमान ते सुद्धा आपल्या हद्दीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्या बाजूला भारताकडून सध्यापर्यंत फक्त ड्रोन आणि एअर डिफेन्स सिस्टीमचे जे मिसाईल्स आहेत त्यांचाच वापर होतो. एक मोठा अंतर आहे आणि तोच यशाचं कारण आहे. नक्कीच, अगदी तुम्ही परफेक्टली बोलला. जे बोलला ते युद्धनीती ही बऱ्याच दिवसापासून प्रॅक्टिस करून त्याच्यावर परत परत विचार करून ही ठरवल्या जाते. पाकिस्तानात इन्स्टॅबिलिटी इतकी जास्त आहे की युद्धनीतीबद्दल विचार करायला त्यांच्याजवळ वेळसुद्धा नाही. त्यामुळे तिकडून जे काही होत आहे, जसं तुम्ही पाहताय चित्र, ते अंधाधुंद वातावरणाचं चित्र तुम्हाला दिसत आहे. लष्कर असं अंधाधुंद गोळीबार किंवा अंधाधुंद अटॅक करत नाही. ती एक सिस्टमॅटिक सिस्टम असते. नंबर 2, त्यांची जी एअर डिफेन्स सिस्टम आहे आणि आपली जी एअर डिफेन्स सिस्टम आहे यात बराच फरक आहे आणि तो फरक या ड्रोन हल्ल्यांमुळे सर्वांसमोर आलेला आहे. S-400 जी आपली सिस्टम आहे त्याच्याबरोबर एक UAS ग्रिड असतं. या दोनला जेव्हा तुम्ही कंबाईन करता तेव्हा ड्रोनसारखा सर्वात छोटा एलिमेंट तर बॅलिस्टिक मिसाईलसारखा सर्वात मोठा एलिमेंट, हे सर्व आपण पकडू शकतो. म्हणजे त्यांचा शोध लावू शकतो आणि त्यांना डिस्ट्रॉय करू शकतो. म्हणून आपल्या शहरांवर जे हल्ले होत आहेत त्यातला एकही सक्सेसफुल होत नाही आहे. त्याचं हे कारण आहे. या उलट त्यांचं जे HQ-9 आहे त्याच्यात ड्रोनच्या अगेन्स्ट म्हणजे ड्रोनला डिटेक्ट करण्याची शक्ती नाही. त्यांच्या डिफेन्स सिस्टममध्ये मोठे म्हणजे बॅलिस्टिक मिसाईल्स, मीडियम लेवल मिसाईल्स, विमानं, हेलिकॉप्टर हेच पकडण्याची शक्ती आहे. त्यामुळे आपले ड्रोन्स सक्सेसफुली जाऊन सगळीकडे हल्ला करू शकत आहेत.
तर नीती, युद्धनीती ही एक विचारपूर्वक केलेली गोष्ट असते. आतताईपणाला तुम्ही युद्धनीती म्हणू शकत नाही. पाकिस्तानकडनं आतताईपणा झालाय. ज्योत जेव्हा विझत असते तेव्हा जरा फडफडते ना, त्याची उपमासुद्धा तुम्ही त्याला देऊ शकता. तर आतताईपणा जास्त काळ टिकू शकत नाही, हे आपल्याला ज्ञात आहे. त्यामुळे मी एवढंच म्हणीन की त्यांच्याजवळ युद्धनीतीच नाही, या उलट भारताने याच्यावर बराच विचार करून त्याचे काय काय परिणाम येऊ शकतात त्या परिणामांचा विचार करून त्याच्यावर सोल्युशन्स काय ती तयार करून नंतर ही कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे आपला वरचढ तुम्हाला लक्षात येते. याचाच अर्थ आहे की भारताने आतापर्यंत विमानांचा प्रत्यक्ष वापर पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी केलेला नाही. म्हणजे एका प्रकारे अजून हवाई दलाने आपली ॲक्च्युअल शक्ती वापरायला पण सुरुवात केलेली नाही. अगदी बरोबर आहे. जी युद्धनीती असते, आपण जे बोलतोय आता वॉरबद्दल बोलतोय अशातली गोष्ट नाही. ही युद्धनीती मी जनरलमध्ये तुम्हाला सांगतोय. पूर्ण जगभर वायुदलांची विविध नीती एकच असते. जेव्हा लढाई सुरू होते तर त्याच्या आधी जर तुम्हाला वेळ मिळाला तर विमानं जाऊन जेव्हा त्यांची एअर डिफेन्स सिस्टम ॲक्टिव्ह नसते तेव्हा मोठ्या मोठ्या इन्स्टॉलेशन्स, मोठ्या मोठ्या याच्यावर हल्ला करून परत येतात. आपल्याला इथे काय हवं होतं? आतंकवादी. तेव्हा त्यांची एअर डिफेन्स सिस्टम विशेष ॲक्टिव्ह नव्हती. त्यामुळे आपली विमानं पाठवून आपण त्यांच्या आतंकवादी तळांवर हल्ला केला. पण तो हल्ला झाल्यानंतर आता एअर डिफेन्स सिस्टम ॲक्टिव्ह होईल हे आपल्याला माहिती होतं. त्यांचे बाकी सिस्टम्स ॲक्टिव्ह राहतील आपल्याला माहिती होतं. त्यामुळे आता विमानांना त्या धोक्यात टाकायचं नाही हे आधीपासून ठरलं होतं. म्हणून ड्रोन्सचा वापर सुरू झाला. आणि ड्रोन्सचा वापर करताना त्यांची एअर डिफेन्स सिस्टमचे विकनेस काय हे आपल्याला माहीत असल्यामुळे ड्रोन्सचा मारा सक्सेसफुल होईल याची कल्पना असल्यामुळे आपण विमानं उपयोगात आणत नाही आहे. जेव्हा दगड मारून काम होत आहे तेव्हा तलवारी काढायची काय गरज आहे? बस एवढंच असल्यामुळे वायुदल जोपर्यंत पूर्णपणे सेफ्टी नाही तोपर्यंत विमानं आता उपयोगात आणणार नाही. आणि आपली एअर डिफेन्स सिस्टम इतकी चांगली आहे आणि तयार आहे की त्यामुळे आता तुमच्या लक्षात आलंच असेल, आत्तापर्यंत एकही मिसाईल, एकही ड्रोन त्याच्या टार्गेटवर पोचू शकलं नाही आहे. आणि ते काय मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं. या दोन सिस्टमचं जे कोऑर्डिनेशन आपण केलं आहे त्या सिस्टमच्यामुळे हे झालेलं आहे. S-400 फार प्रसिद्ध एअर डिफेन्स सिस्टम होती, पण त्याच्याबरोबर आपण काही जोड दिली त्याला आणि ही तयारी आपली किती संपूर्ण होती, किती विचार करून सायंटिफिकली आपण या गोष्टी केल्या हे यावरून कळतं. हवाई दलानंतर वायुदलानंतर काल रात्रीपासून नौदल जो आहे तोही ॲक्शनमध्ये असल्याची माहिती आहे. कराचीसह इतर काही बंदरं जी आहेत त्या ठिकाणी हल्ले झाले आहेत. हळूहळू आपण पूर्ण वॉरच्या दिशेने यामुळे जातोय का? परत मी इथे एक स्पष्ट करतो, तिन्ही दलांचा ॲक्टिव्हिटी सुरू झाली म्हणजे पूर्ण वॉर असं नाही. जोपर्यंत आपण तितक्या शब्दात हे डिक्लेअर करत नाही की वी आर डिक्लेअरिंग अ फुल वॉर अगेन्स्ट यू, त्याला पूर्ण युद्ध म्हणणं बरोबर नाही. त्याची 2-3 कारणं आहेत. नंबर 1, आपण पहिलेपासून जेव्हा हे कारवाई सुरू केली आपण अगदी स्पष्टपणे सगळ्यांना सांगितलं आहे की आम्ही आतंकवाद्यांविरुद्ध त्यांचा नायनाट करण्यासाठी ही कारवाई करत आहोत. आणि पाकिस्ताननी ते सुरू केलं 22 एप्रिलच्या हल्ल्यात आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही 7 तारखेला जे केलं ते केलं. आता पाकिस्तानची ॲक्शन काय आहे त्यावर आमची रिॲक्शन राहणार आहे. पण भारत देश म्हणून आम्ही एस्केलेशन करणार नाही. युद्धाची पातळी वाढवण्याचा आमचा बिलकुल विचार नाही. आणि हे आपल्या पंतप्रधानांनी सांगितलेली गोष्ट आहे, म्हणजे हे हायेस्ट ऑफिसची एक प्रकारची ऑर्डर आहे. त्यामुळे आपलं लष्कर ही गोष्ट ध्यानात ठेवूनच कारवाई करेल. आणि मला अगदी पूर्ण विश्वास आहे, आपण आतताईपणावर विश्वास करत नाही,
आपण नीट प्लान करून गोष्टी कशा करायच्या याच्यावर विश्वास करतो. त्यामुळे इथे स्पष्टपणे दिसत आहे की एस्कलेशन आपण स्वतःहून करणार नाही. आपल्याला अगदी मजबूर केलं तरी आपण एस्कलेशन टाळू आणि त्यांना अशीच प्रत्युत्तरं देऊन आपण त्यांना थोपवून धरू. एक गोष्ट मी कालही सांगितली, आजही सांगतो, आपण नेहमी लष्कर हे डिफेन्सिव्ह ॲक्टिव्हिटीजसाठी उभं केलेलं लष्कर आहे. परंतु आपण आपल्याजवळ तो हक्क कायम ठेवतो की डिफेन्सला जर काही धोका पोचत असेल तर ऑफेन्सिव्ह डिफेन्स नावाचं तंत्र आम्ही उपयोगात आणणार. याचा अर्थच हा, डिफेन्सिव्हसाठी आपला हक्क आहे, आपल्या कंट्रीला डिफेंड करण्याचा हक्क आहे. ते डिफेंड करताना जर काही तुम्हाला त्याच्यात बाधा दिसत असेल तर तेवढ्यापुरती ऑफेन्सिव्ह ॲक्शन करण्याचा आपल्याला हक्क आहे. म्हणजेच थोडक्यात हल्ला बोलण्याचा आपल्याला हक्क आहे आणि तेच आपण करतोय. एस्कलेशन आपल्याला करायचं नाही, हे अगदी ब्रीद वाक्य आहे असं म्हटलं तरी चालेल. बलूच जे विद्रोही आहे ते पण सातत्याने हल्ले तिथे बलुचिस्तानमध्ये करत आहे. क्वेटा, डेरा बुक्ती या ठिकाणी ज्या रात्री घटना घडल्या, बलूच विद्रोहींना पण आता संधी दिसती आहे का भारताच्या या संपूर्ण हल्ल्यांच्या मध्ये? नक्कीच. ह्या देशाचं, पाकिस्तानच्या देशाचं हे दुर्दैव आहे की जेव्हा त्यांचा स्वतःचा देश युद्धस्थितीत आहे तेव्हा त्यांचे स्वतःचे नागरिक ती संधी समजून त्यांच्या विरुद्ध बंड करतायत. म्हणजे त्यांची आंतरिक कलह कुठल्या टोकाला पोचलाय याची कल्पना या एका उदाहरणावरून येते. बलूच लोकांना हे फक्त वाटत नाही आहे की ही संधी आहे, तर ते तशी कारवाई करतायत. आत्ता इतक्यातच 2 दिवसात झालेल्या 3 कारवायांचं उदाहरण मी देईन. नंबर 1, त्यांनी IED लावून त्यांचे 15 सैनिक, त्यात 2 ऑफिसर्स आहेत, त्यांना मारलं. काल क्वेटाला त्यांचं एक स्टाफ कॉलेज आहे, जसं आपल्या इथे जसं आहे तसं प्रत्येक लष्कराचं एक स्टाफ कॉलेज असतं. तिथे हायर रँकिंग ऑफिसर्सना ट्रेनिंग मिळते, पुढे नेतृत्व गुणाबद्दल वगैरे त्यांना समजवण्यात येतं. तिथे घुसून या बलुची आर्मी ते काय म्हणतात, त्यांनी जवळजवळ 12 ते 15 अधिकाऱ्यांची कत्तल केली. तिसरं आत्ता त्यांनी कारवाई केलेलीच आहे, त्याचे अजून रिझल्ट बाहेर यायच्यात. तर बलूचमध्ये तर हा प्रॉब्लेम होता आणि बलूचांना पाकिस्तानी लष्कराने जशी वागणूक दिली, जसं वागवलं जेव्हा ते शांतता काळात, तेव्हा ते तर छोटे लोक आहेत, एक स्टेट आहे म्हणता येईल. तर त्यांना ही अपॉर्च्युनिटी मिळाल्यावर त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. पण एक देश म्हणून हे चक्क दुर्दैव आहे पाकिस्तानचं, असं मला वाटेल की जिथे लष्कर प्रमुख पळून जातो, दडून बसतो, त्याच्यावर कारवाई करायची वेळ येते. दुसरीकडे त्यांच्या फौजेत लष्करातले ज्युनियर अधिकारी त्यांच्या अगेन्स्ट आहेत. तुमची जनता तुम्हाला प्रश्न विचारते की हल्ला होणार माहिती असताना हल्ला यशस्वी कसा होऊ शकतो, तुम्ही काय करत होते, आणि तुमची आर्थिक स्थिती तर अगदी डोलायमान आहे. त्यामुळे या राष्ट्राचा फेल्ड नेशनमध्ये रूपांतर होऊ नये असं आपल्याला वाटेल. त्याचं कारण आहे, अगदी आपला शत्रू असला तरी शेजारी राष्ट्र हे फेल्ड नेशन म्हणून शत्रूपेक्षा भयंकर स्थितीत येतं. बांगलादेशचं जे झालं होतं ते आपलं 71मध्ये, त्याची आपल्याला कल्पना आहे. तशी स्थिती जे निर्माण होऊ नये हीच आपण प्रार्थना करूया आणि पाकिस्तानला थोडी अक्कल यावी आणि त्यांनी हा सगळा तमाशा थांबवून आपल्या इंटरनल व्यवस्थेकडे लक्ष द्यावं असं माझं मत आहे. अखेरचा प्रश्न, पहिल्या दिवशी 9 दहशतवादी तळांवर भारताने हल्ले केले होते. आताही कालही परत काही दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. सर्व दहशतवादी तळ जोपर्यंत आपल्या माहितीमध्ये, जे आपल्या इंटेलिजन्समध्ये आहेत, ते उद्ध्वस्त केल्याशिवाय ऑपरेशन सिंदूर थांबणार नाही. बरोबर, अगदी बरोबर. कारण जिला आपण सुरुवात केली आहे, मी सांगितलं ना, आपण कुठल्याही गोष्टीला सुरुवात करतो त्याच्यात कूटनीती असते, त्याच्यात डिप्लोमॅटिक गोष्टी असतात, त्यात जिओ पॉलिटिकल जे गोष्टी समजावून घ्यायच्या असतात त्या असतात,
आपल्या स्ट्रेंथ आपल्याला माहिती असतात, आपले विकनेसेस आपल्याला माहिती असतात, शत्रूंचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस माहिती असतात. त्यामुळे आपण सगळ्या या गोष्टींचा विचार करूनच ठरवलं होतं की आतंकवाद्यांचा बिमोड करायचा. आणि ते तुमच्या पंतप्रधानांनी सांगितलं आहे, म्हणजे ते राष्ट्राचा एम आहे. साधारणतः आपल्या इंटेलिजन्सजवळ जो अंदाज आहे, मी सांगतोय, अगदी करेक्ट फिगर नसावी, अराउंड 25 त्यांचे असे अड्डे आहेत. ओके, तर आपण आपल्याला सगळ्या आता न्यूज येत आहेत, आपण बेरीज करायची आहे. फक्त 9 गेले का, आत्ता आज सकाळी 2 गेले, 11पर्यंत पोचलो आहे. अजून एक 10, 15, 12, 13 जे काही उरतात ते आपण संपवणारच, आणि तेव्हाच आपण थांबणार. आणि आपले इंटेलिजन्स ॲक्टिव्ह इनफ आहे. आपल्या सेन्सर्सद्वारे, कम्युनिकेशन्सद्वारे, ह्युमन इंटेलिजन्सद्वारे माहिती आपल्याला बरोबर पुरत असते. तर हे कार्य पूर्ण झालं की नाही याची शाश्वती मिळेस्तोवर हे सुरूच राहणार, हे माझं ठाम मत आहे. तर ऑपरेशन सिंदूर जो आहे तो पुढील अनेक दिवस सुरू राहू शकतो. आणखी जे दहशतवादी तळ आहे ते उद्ध्वस्त करेपर्यंत भारत थांबणार नाही. मात्र भारताचा एकही हल्ला पाकिस्तानच्या नागरी वस्त्यांवर किंवा पाकिस्तानी लष्कराच्या स्टॅब्लिशमेंटवर नाही आहे, तर दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले जात आहे आणि तो भारताचा अधिकार आहे, असं सटीक विश्लेषण जे आहे ते एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर करतायत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.